मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून लुटलं कोणी? 15-20 वर्ष कोण लुटारू होते? आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला, कॉन्क्रीटचे. आज 73 का 74 हजार कोटीचं बजेट पेश केलं. त्यामध्ये 43,000 कोटीची कामं आहेत आणि पूर्वी 25% कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं, आता 58% आहे. म्हणजे मग हे पैसे कुठं जात होते? मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी, मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करू नये. हा विकासाचा महामार्ग होतोय. आज आपण पाहतोय की त्याचा फायदा किती आहे. आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला विरोध केला, नंतर त्यांना कळलं या रस्त्याचं महत्त्व काय, आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी कन्सेंट दिला आणि त्याचा साक्षीदार मी आहे. शक्तिपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही. खरं म्हणजे शक्तिपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा शक्तिपीठ आहे. त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल, कारण लोकांवर हा आम्ही प्रकल्प लादणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.